हॅलो एव्हरीवन. आजच्या क्लासमध्ये आपण ओपन टापू म्हणजे काय आणि टेराफॉर्मला हा उत्तम पर्याय आहे का याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि टेराफॉर्म आणि ओपन टापूमध्ये काय डिफरन्स आहे याबद्दल आपण समोरच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तरी आपण आजच्या क्लासमध्ये आपण ओपन टापू म्हणजे काय आहे याबद्दल पाहणार आहोत. तर बघा, या डायग्राममध्ये शो होत असेल टेराफॉर्म, आणि ज्यांना IC टूल माहीत असेल त्यांना टेराफॉर्म आणि ओपन टापूबद्दल पण माहिती असणार. टेराफॉर्म हा पेड आहे आणि ओपन टापू हा ओपन सोर्स आहे. आणि टेराफॉर्मला हा उत्तम पर्याय आहे काय, तर ओपन टापू हा खरंच उत्तम पर्याय आहे यामध्ये, कारण की हा फ्री आहे आणि ओपन सोर्स आहे. आणि ओपन सोर्स असल्यामुळे हा जसं लिनक्स ओपन सोर्स आहे तसंच हा ओपन टापू पण ओपन सोर्स आहे. तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही डेव्हऑप्स किंवा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करत असाल तर तुम्ही टेराफॉर्म हे नाव नक्कीच ऐकलं असेल. पण सध्या चर्चेत असलेला विषय जो आहे तो आहे ओपन टापू. हा ओपन टापू नेमका काय आहे, चला तर आपण त्याला साध्या मराठी भाषेत समजून घेऊया. तर या डायग्राममध्ये पण पाहू शकता, डेव्हऑप्स प्लस क्लाउड इक्वल टू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला माहितीच असणार, क्लाउडशिवाय आपण डेव्हऑप्स करू नाही शकणार. तर ओपन टापूचा जन्म का झाला तर याबद्दल आपण पाहूया. तर काही महिन्यापूर्वी टेराफॉर्म बनवणाऱ्या HashiCorp कंपनीने त्यांचे लायसन्स हे ओपन सोर्सवरून बदलून बिझनेस सोर्स लायसन म्हणजे BSL म्हणजे पेड केलेला आहे. याचा अर्थ असा होता की हा पूर्णपणे फ्री राहिलेला नाही आहे. या निर्णयामुळे कम्युनिटीमध्ये थोडी नाराजी पसरली आणि याच्या परिणामी काय झालं की ओपन टापू याचा जन्म झाला. हा टेराफॉर्मचा एक ओपन सोर्स फॉर्क आहे जो आता लिनक्स फाउंडेशन अंतर्गत सुरक्षित आहे, कारण की जे पण ओपन सोर्स जे प्रोडक्ट आहे तो लिनक्सच बनवतो. लिनक्सबद्दल पाहिलं असेल, लिनक्स जो आहे तो फ्री आहे आणि ओपन सोर्स आहे. त्याचप्रमाणे लिनक्सनं ओपन टापूला पण क्रिएट केलेला आहे. टेराफॉर्म पेड असल्यामुळे त्याचं कम्युनिटी व्हर्जन जो आपल्याला फ्री पाहिजे, त्याच्यामुळे हा ओपन टापूचा जन्म झालेला आहे. तर ओपन टापूचे जे मुख्य फायदे आहेत ते बघा, पूर्णपणे मोफत आहे म्हणजे ओपन सोर्स आहे, कायमस्वरूपी मोफत आणि सर्वांसाठी ओपन सोर्स आहे, खुले आहे. टेराफॉर्मशी सुसंगत म्हणजे कम्पॅटेबल. जर तुम्ही आधीच टेराफॉर्म वापरत असाल तर तुम्ही अगदी सहजपणे ओपन टापूवर शिफ्ट करू शकता, म्हणजे मायग्रेट करू शकता, जर तुमचे जुने कोड्स यात व्यवस्थित चालतात. आणि टेराफॉर्मवरून आपण ओपन टापूमध्ये मायग्रेट करू शकतो. कम्युनिटीवर याची निर्णय एखादी कंपनी नाही तर संपूर्ण कम्युनिटी घेते. क्लाउड ॲग्नोस्टिक, AWS, Azure, GCP यापैकी कोणत्याही क्लाउडवर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकता, कारण की ज्या पद्धतीने टेराफॉर्म आहे त्याच पद्धतीने ओपन टापू पण आहे. आणि ओपन टापू ओपन सोर्स आहे आणि फ्री आहे, त्याच्यामुळे मायग्रेट करणं किंवा त्याच्यामध्ये आपण चेंजेस करणं सर्व गोष्टी पॉसिबल आहे. टेराफॉर्म सारखं जे आहे आपण फक्त फ्री आहे. भविष्यात काय वापरायचे, बऱ्याच कंपन्या आता सुरक्षेच्या दृष्टीने खर्चाच्या बचतीसाठी, आपल्याला माहितीच आहे लिनक्स खूप सिक्युरिटी दृष्टीने खूप चांगला आहे, त्याचप्रमाणे ओपन टापू पण खूप सुरक्षित आहे. म्हणून कंपन्या आता ओपन टापूकडे वळत आहेत, कारण की हा फ्री आहे. उद्देश काय याचा की हा फ्री असल्यामुळे सर्वांना फ्री जास्त आहे आणि सिक्युअर आहे, त्याच्यामुळे ओपन टापूकडे जास्त वळत आहे. टेराफॉर्म हा पेड आहे. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे राहायचे असेल तर ओपन टापू शिकणं हा खूप स्मार्ट पर्याय होऊ शकतो, कारण की फ्री आहे. ज्यांना लिनक्स येतो त्यांना ओपन टापू इझी जाणार. तुमचे काय मत आहे याबद्दल, तुम्ही टेराफॉर्मला पसंती देता का ओपन टापू, याबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता आपल्याला टेराफॉर्म आणि ओपन टापूमध्ये कोणतं योग्य वाटतं याबद्दल मला कमेंट्समध्ये सांगा. आणि टेराफॉर्मवरून मायग्रेट ओपन टापूमध्ये आपण नक्की करू शकतो, आणि ओपन टापू फ्री असल्यामुळे लोक याला जास्ती पसंती देते आणि खूप छान आहे ओपन टापू. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.